नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार निखिल चौधरी, महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत धामणगाव पाटकडून जो काही कोतुळकडे रस्ता जातो त्या रस्त्यावरती आणि या रस्त्याच्या भरपूर तक्रारी आपल्याला आल्या होत्या. भरपूर नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला व्हॉट्सअप तर्फे त्यानंतर कॉल तर्फे भरपूर जणांनी आपल्याला सांगितले होते की रस्त्याची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा भेट द्या आणि यावरती बातमी बनवा. त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. काही दिवसांपूर्वी या रस्त्याची जी काही व्हिडिओ होती ती सोशल मीडियावरती पण भरपूर व्हायरल झाली होती. जवळपास 1 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला भेटले आणि लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय संतापजनक त्या व्हिडिओवरती होत्या. तर त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी रस्त्याची वास्तविक जी काही परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. जवळपास धामणगाव आवारीपासून ते कोतुळपर्यंत हीच रस्त्याची कंडिशन असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. स्थानिकांना या रस्त्यावरती रोज प्रवास करावा लागत असल्या कारणाने त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत. जाणून घेऊया स्थानिक काय म्हणता या रस्त्याविषयी. मित्रांनो, या रस्त्याची जी काही व्हिडिओ होती जी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आणि त्या व्हिडिओचा आढावा आणि पाठपुरावा करण्यासाठी आपण खरी रस्त्याची स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलतो. तर ती व्हिडिओ यांनीच शेअर केली होती. अजित चौधरी यांचं नाव आहे. आम्ही मतदान करावं, तुम्ही खोट बोलावं. आम्ही मतदान करावं, तुम्ही खोट बोलावं. आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं. आणि निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं. बिनडामराच्या वाटला मी रस्ता म्हणू का? बिनडामराच्या वाटला मी रस्ता म्हणू का? हायवे म्हणू का? माझ्या गावाच्या वाटेला हायवे म्हणू का? हायवे म्हणू का? माझ्या गावाच्या वाटेला हायवे म्हणू का? सर, काय सांगाल याविषयी? खरं तर आता आम्ही या गावामध्ये राहत असताना इथून यंदा जाता आता रोडला आम्हाला पर्यटक भेटतात आणि त्यांनी त्यांची खंत ह्या रोड संदर्भात अतिशय बेकार पद्धतीने आम्हाला व्यक्त केली आणि कुठेतरी ते आम्हाला पण मनाला लागलं का एवढ्या लांबून आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने माहेरघर असला अकोला तालुक्यात येतात आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया द्यावा की तुमच्या तालुक्यातले रोड असे तसे. जर याच्यावर मग आम्ही थोडा विचार केला आणि मी एक थोडासा सर्वे केला चालता चालता. म्हणजे शेतापासून जातानाच मी हा व्हिडिओ डिलीट केला आणि तो इतका प्रचंड मी फेसबुकला टाकला म्हणजे इतका व्हायरल झाला आणि त्यांनी जवळजवळ माझे 1 मिलियन मध्ये लोकांनी तो शेअर पण केला, त्याला सपोर्ट पण दिला. म्हणजे याच्यावरून असं कळतं का ह्या रोड बद्दल किती लोक संवेदनशील आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं. खरं आज व्हिडिओ मार्फत आणि जे काही गाणं तुम्ही त्याला जोडलंय ती जे तुमचं प्रश्न मांडण्याची पद्धत होती, कुठून सुचलं ही गोष्ट? ती खरं तर म्हणजे पर्यटकांचे जे आम्हाला रिस्पॉन्स आला, त्यांचं जे आन्सर यायचं, त्यांचे खरं तर ते मनापासून तळमळीनं बोलायचे. आज आम्ही आमच्या तालुक्यात येतो, आमचा कुठेतरी वेळ मौल्यवान वेळ खर्च करून कुठेतरी एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा एक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी इथे येतो आणि तिथं आल्यानंतर आमची दयनीय अवस्था अशी होते. मग ते मला त्यांचं कुठेतरी जिव्हार लागलं आणि ते मला मी तो व्हिडिओ एडिट केला आणि तो मी शेअर केला फेसबुकला. खरी अडचण म्हणजे तर जर आपण जो पाहत आहात हा राजूर कोतुळ हा राष्ट्रीय महामार्ग 23 क्रमांकाचा रोड आहे, राज्य महामार्ग आहे. आज याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. आज अकोले तालुक्यात एवढं पर्यटनाचं माहेरघर असताना आज खरं तर बाहेरून पर्यटक येणारे अतिशय त्यांच्या जर भावना व्यक्त केल्या तर एकदम अकोल्याच्या दृष्टीने एकदम चुकीच्या आहेत. आज त्यांनी यावं का नाही हा प्रश्न झालेला आहे. इतके रोडचा इथे तकलीफ आहे. आज एवढ्या पावसामध्ये खड्डे झाले, हे झालं, सगळ्याला आम्ही वारंवार प्रशासनाला असतील, समजा लोकप्रतिनिधीला असं निवेदन देऊन थकलेलो आहोत आम्ही. आणि नागरिक म्हणून एक जबाबदारी म्हणून आम्ही आमच्या गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी भरपूर अशी निवेदन देऊन थकलेलो आहे पीडब्ल्यूडीच्या खात्याला, पण यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. आज जर हे जागजागी छोटे छोटे रोड केल्यात, यांनी फक्त साईड पाहून केल्यात. आज दलदलीच्या ठिकाणी खरं तर हे कॉन्क्रीटचे रोड व्हायला पाहिजे नव्हते, त्या ठिकाणी यांनी केले नाही. यांनी फक्त आपल्या याच्यानुसार हे रोडची परिस्थिती केलेली आहे. याच्यामुळं अतिशय नागरिकांची जी दयनीय तकलीफ होते त्याच्याबद्दल. हे धामणगाव पाटच्या म्हणजे शाळेपर्यंत जे काही कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि त्यानंतर पुढे होणं गरजेचं, मग हे काम का स्थगित आहे? आणि स्थानिक नागरिकांनी जसं आम्हाला सांगितलं या रस्त्याची मोजणी देखील झालेली आहे आणि साईड पट्टी पण आता ना साईड पट्टी राहिली आहे ना काम दिसतंय. काय सांगाल? आता ते सांगताय का या अख्ख्या रोडचं इस्टिमेट झालेले सगळं झालेले, आता काम करायचंय मग करायचंय असं आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून ऐकतोय नाही का. कुठल्याही प्रकारचं काम नाही, छोटले फक्त रोड केल्यात तेवढेच थांबतात. ठेकेदारांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला पैसे नाही, काय नाही. मग स्थानिक आमदार या ठिकाणी काय करताय? जर आपल्या तालुक्याच्या रोडची अशी दयनीय अवस्था असेल तर ते चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं वैयक्तिक म्हणून. तुम्ही या गोष्टींचा आढावा घेताय, वारंवार तुम्ही निवेदन देखील दिले, तर काय तुम्हाला समजलं माहितीवरून आणि काय तुम्हाला प्रतिसाद भेटतोय?
आतापर्यंत आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या गावाच्या वतीने एक नागरिक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही वारंवार या ठिकाणी निवेदन दिलेले आहे प्रशासनाला, पण अजून त्यांनी कोणती दखल दिली नाही. मी आपल्या माध्यमातून त्यांना एक सांगू शकतो, आपण लवकर याच्यावर जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करू आणि या ठिकाणी आपल्याला जाब विचारण्याचं काम आम्ही नक्कीच करू या ठिकाणी. मित्रांनो, आपल्या सोबत आता धामणगाव पाटचे माजी सरपंच आहेत. काय सांगाल रस्त्याविषयी, काय बोलाल? रस्त्यांची अवस्था असं बघितलं तर रस्ते खड्डा आहे का रस्ता आहे हाच समजून येत नाही. त्याच्यामुळे ना म्हणजे ग्रामस्थांची जे रस्त्याने ये जा करणारे शाळेतली मुलं असतील फार बिकट अशी अवस्था रस्त्याची झालेली आहे आणि प्रशासनानं लवकर लवकर त्याकडे लक्ष द्यावा असं आम्हाला वाटतं. रस्त्याचं काम कुठंतरी अर्धवट पूर्ण आहे, 100 मीटरचे पॅच टाकले गेले आहेत. याचा आढावा घेतला का? आणि आढावा घेतला असेल तर काय उत्तर आले समोरून नाही, तुम्हाला? मी काय कुठल्या प्रकारचा आढावा घेतलेला नाहीये, परंतु कसं आहे माहितीये का, आम्हाला असं ऐकू आहे की हा रस्ता टोटल म्हणजे कोतुळ फाट्यापासून तर बोट्यापर्यंत मंजूर आहे, फक्त असं आम्ही ऐकतोय. नक्की त्यातलं काय आहे आणि काय मी अजून काय त्यातलं खोलचा अभ्यास केलेला नाही. तुमच्या गावकऱ्यांनी सांगितलं कुठेतरी रस्त्याची मोजणी झाली, साईड पट्टी झाली. आता या साईड पट्टी टिकलेलं दिसतंय का तुम्हाला? नाही, काही ठिकाणी भरपूर उकडलेले आहेत, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे वाहून साईड पट्ट्यांना नाही का कडा खचवून गेलेले आहेत आणि मग जर मोठ्या गाड्या आल्या तर वाहतूकवाला जेव्हा रस्त्याला उतरायला जातो त्या टायमाला तो वॉलपटून पडतो. असे अनेक प्रकार घडून राहिलेले आहेत. तर तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला काय सांगू इच्छिता? मी प्रशासनाला एवढं सांगू शकतो की अगदी आपण लवकरात लवकर या रस्त्याचा निधी उपलब्ध करून काम लवकरात लवकर पूर्ण करावं. बाबा, काय सांगाल या रस्त्याविषयी? काय या त्रास होतो रस्त्याचं आहे तुम्हाला? ना त्रास इतका आहे का आम्हाला गाडी चालवता येत नाही. ह्यो रस्ता होणं गरजेचं आहे ज्यादा अर्जंट. आता इथं सिमेंटचं काम कुठपर्यंत सिमेंट झालंय ना आणि कुठपर्यंत इथं बाकी? शाळेपर्यंत झाले. आणि ही जी खडी आणून टाकलेली आहे, पुढच्या उर्वरित कामासाठी नाही टाकली नाही, ही बाहेरची खडी बर. इथली नाही, ही बाहेरची खडी आहे. तेव्हा आहे ना या रस्त्याचं काम आता इथून तर पिळणापर्यंत रस्ता होणे गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या आहोत धामणगाव पाट ते कोतुळा जाणाऱ्या या रस्त्याच्या मध्ये, आणि या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्याविषयी जाणून घेऊया स्थानिकांचं मत काय. नमस्कार काका, काय नाव तुमचं? सुरेश मारुती शेळके, धामणगाव पाट. काय सांगाल या रस्त्याविषयी? या रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे. आता एवढा खराब झालेला आहे का गाडी चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. खूप ऍक्सिडेंट वगैरे होतात. आपली झालेली रस्त्याची, परंतु काय काम अजून चालू झालेलं नाही. कुठून कुठपर्यंत खराब आहे हा रस्ता? हा रस्ता जवळ धामणगाव पासून धामणगाव आवारी ते धामणगाव पाट कोतुळ पर्यंत पूर्ण रस्ता खराब होतो. म्हणजे पूर्ण रस्त्याची हीच पूर्ण अवस्था रस्त्याची हीच झालेली आहे. अवस्था आहे. काय सांगाल तुम्ही प्रशासनाला हा रस्ता किती रस्ता गरजेचा आहे? त्वरित करणं गरजेचं आहे. बरेच व्हिडिओ व्हायरल पण झाले धामणगाव ते कोतुळच्या पण. तर या ठिकाणी नागरिकांचं एकच मत आहे, या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं. नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार या रस्त्याची मोजणी देखील झालेली आहे, परंतु हा रस्ता थोडासा कामापासून दुर्लक्षित किंवा वंचित राहिल्याचं लक्षात येत आहे. धन्यवाद.